कोणी येऊ येऊ नाही केलेला. खरं म्हणजे मी येऊ असं करायला पाहिजे, कारण मीच येतोय. आणि सगळ्यात आधी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, खूप जरा मरगळलेले दिसतात, जरा फ्रेश व्हा तुम्ही, कारण दाद द्या, मलाही बरं वाटेल. एडिट करायची गरज नाही, फेक लाफ्टर टाकायची गरज नाही. ओके, तर मी डॉक्टर सचिन रत्न बारके. हो, डॉक्टर. म्हणजे तुम्हाला माझ्या धष्टपुष्ट शरीर यष्टीकडे बघून अंदाज आलाच असेल, म्हणजे विश्वास बसलाच असेल. मगाशी मी नाही बसलं. मगाशी मी पार्किंग मध्ये होतो आणि मी सांगितलं माझं नाव, तर त्यांनी माझ्या नावापुढे डॉक्टर नाही लिहिलं, फक्त सचिन रत्न बारके, सिरियसली सचिन रत्न बारके लिहिलं. आणि हो, एक दोन संदर्भ पण मला द्यायचे आहेत. मगाशी एका मित्राने माझ्या तेजसच्या कवितेचं काहीतरी वर्णन करताना सांगितलं की ते फार पौष्टिक आहे, असं कसं तसं काय चकोट्यांचे फूड प्रॉडक्ट्स बद्दल वर्णन करतोय तो. आणि खरंच त्याने ते सिद्ध केलं. ज्यावेळी तो कविता सादर करायला आला, ते तृप्त, भूक वगैरे सगळं त्याने सांगितलं की हे सकस आणि पौष्टिक आहेच आहे ती. असो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथं काय करतोय, डॉक्टर आहे त्यामुळं. तर माझे वडील आधी जर्नलिझम करायचे, पत्रकारिता करत होते. आणि माझा जन्म झाला, त्यांनी पत्रकारिता सोडली. म्हणजे माझा जन्म झाला म्हणून त्यांनी पत्रकारिता सोडली असं नाहीये. त्यांनी सोडली आणि वेगवेगळे बिझनेस त्यांनी ट्राय केले. तसंच मी पण बरेच उद्योग ट्राय करून बघतोय. फक्त आता सार्वजनिक शौचालय चालू करायचं राहिले, पण पप्पांनी सांगितलं की 2 नंबरचा पैसा कमावू नकोस. म्हणून तो विषय मी स्किप केलाय. बाकी मस्त गाणी पण म्हटली काय काय लोकांनी. मला पण गायला खूप आवडतं, पण मी गायलेलं लोकांना आवडत नाही. तो पण विषय सोडला. आणि स्टँडअप करायची खूप दिवसांपासून इच्छा होती ऍक्च्युली माझी. तर मी एकदा ना भाडीपाला पण डीएम केलं होतं की मला स्टँडअप करायचंय वगैरे. त्यांनी तो मेसेज रीड केला, सीन दिसत होता ते. आणि ना त्यांनी ते सारांसाठीची व्हिडिओ क्लिप क्रॉप करून मला पाठवली, जा कोल्हा तुला म्हणून. सबशेल इग्नोर केला त्यांनी मला, सबशेल इग्नोर केला. मग नंतर हे मेसेज आला, ऑफर आली. तर त्याच्यात मला मेसेज आला की स्टँडअप साठी तुमचा एखादा फोटो पाठवा. मी फोटो पाठवला त्याला आठवत असेल, मी फोटो पाठवला. नंतर माझ्या लक्षात आलं की स्टँडअप साठी मी बसलेला फोटो पाठवलाय. म्हणजे मला माझं हसू आलं. तर असो, इथे माझा बेस्ट फ्रेंड डॉक्टर ऋषिकेश बोधे पण बसलाय, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तो मी माझा मित्र आहे म्हणून टाळ्या वाजवा असं मी बिलकुल म्हणत नाहीये, त्याला गरज आहे, गरजू आहे तो. एक वेळ माझी प्रॅक्टिस चालेल, त्याची तिथेही बोंब आहे. आणि म्हणजे बोधे माझा एवढा बेस्ट फ्रेंड आहे. तुम्ही बेस्ट फ्रेंडला तुमच्या बर्थडेला काय गिफ्ट देता? काहीतरी गिफ्ट वगैरे देत असाल ना? हा, नाही देत ना? व्हेरी गुड, आपण देतच नाही. तर मी याच्या बर्थडेला शुभेच्छा देतो, हा मला सल्ले देतो. एका बर्थडेला तर ह्यानं मला दगा दिला होता. असा माझा बेस्ट फ्रेंड आहे हा. बोधे. आणि आता वय झालंय थोडंसं, एवढंही नाही, पण ह्याच्या घरी एकदा फॅमिली फंक्शन होतं, काहीतरी होतं. नंतर घरी गेले सगळे आणि ह्याच्या आईने याला विचारलं की ती अमुक अमुक मुलगी ऋषी तुला कशी वाटली, आवडली का? तर ह्याच्या वडिलांचा ना पाठीमागून आवाज आला की ह्याला मस्त आवडेल ती, तिला हा आवडला पाहिजे ना. तर हे रिअल किस्से, तुम्ही त्याला विचारून शहानिशा करू शकता. आपले आई वडील असेच असतात. एकदा मी माझ्या पप्पांना बर्थडेच्या दिवशी फोन केला आणि त्यांना म्हटलं हॅपी बर्थडे. ते म्हटले ठीक आहे. नो थँक्यू नथिंग. असेच असतात ना. तर इथं कोणाचं ऑपरेशन झालंय का? छोटे मोठं ऑपरेशन काही झालंय? एनबीएम नावाचा प्रकार असतो, माहितीये तुला? की ऑपरेशनच्या आधी 7-8 तास काही खायचं प्यायचं नाही असं सांगतात, माहितीये तुला? त्याला एनबीएम म्हणतात. तर माझं पण एक ऑपरेशन छोटंसं झालं होतं आणि मी हॉस्पिटलला निघालो, म्हणजे घरातून बाहेर पडलो. त्यावेळी माझी आई जाताना मला म्हटली काहीतरी खाऊन जा, ऑपरेशनला ताकद येईल. आईचं प्रेम दे, तिला काय माहिती. काहीतरी खाऊन जा, ऑपरेशनला ताकद येईल. ठीक आहे, आई आहे. तर मोठी माणसं अशीच रिप्लाय करतात आणि ते गोड असतात. तर एकदा माझी साताऱ्याला सिव्हिल इंटर्नशिप चालू होती कोविडच्या काळात. म्हणजे कोविड भयानक होतं त्यावेळी माझी ड्युटी संपली आणि आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर राहत होतो सिव्हिल पासून. तर मी बाहेर पडलो, ॲप्रॉन होता तसाच, आणि मी बाहेर पडलो आणि रूमकडे चाललो होतो. तर एक रिक्षावाला रिक्षात बसला होता, असा टेकला होता जवळपास.
आणि ना मास्क बीस काही नव्हता, आणि मी समोरून त्याला येताना दिसलो. त्याने माझ्याकडे बघितलं लांबूनच, एवढा लांबून, आणि पटकन मास्कवर केला. तर मला कळलं नाही की हा कोविडचे प्रिकॉशन घेतोय, काळजी घेतोय म्हणून याचं कौतुक करावं, की आपल्याला घाणेरडं समजून मास्कवर करतोय म्हणून राग यावा याचा. तर कोविडचा काळ तसाच होता. एकदा कोविडमध्येच मला आठवतंय, एक ड्युटी, कोविडची ड्युटी मी करत होतो. तर ओव्हर देणं प्रकार माहितीये का, म्हणजे काय झालंय पुढे सांगायचं, ह्या पेशंटला पुढे हे करायचं ते करायचं, अशी ओव्हर देतात डॉक्टर, ड्युटी डॉक्टर. तर मी गेलो आणि मला आधीच्या डॉक्टरनी सांगितलं की ह्या ह्या बेडवर एक आजी आहेत, त्यांना ऐकू येत नाही. म्हटलं बरं. मी आजींजवळ राऊंड घ्यायला गेलो, आजींचे व्हायटल्स घेतले आणि आजींना म्हटलं, आजी ऐकू येतंय का? आजी म्हटल्या नाही. मग हे कसं ऐकू आलं? आजी पण फनी आहे. तर असे प्रकार होतात. अजून असे मी किस्से बरेच आठवले होते, पण आता मला ह्याच्यात ना आठवणच हे झालंय. तर मला वाटतं एक शेवटचा मी तुम्हाला किस्सा सांगतो, आणि हे सगळे रिअल किस्से ना, खोटं काहीच नाही आहे याच्यात. म्हणजे मी स्क्रिप्ट लिहायला म्हणून मी फक्त आठवलं ते. तर एकदा, फक्त हा शेवटचा जरा खोटा आहे. तर एकदा माझा मित्र फर्स्ट इयर सेकंड इयरला असेल तो, तर तो एका हॉस्पिटलला ऑब्झर्वर म्हणून जायचा, म्हणजे शिकायला जायचा. तर एक व्हेंटिलेटरवर एक आजोबा होते. तर व्हेंटिलेटरवर आजोबा होते आणि रात्रीचे 12-12:30 वाजले असतील काहीतरी. तर त्या आजोबांना हालचाल करायला लागली, एकदम इरिटेबल झाले. तर माझा मित्र त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना म्हणला की काय आजोबा, काही त्रास होतोय का? बाबांना इंटुबेट म्हणजे नळी घातलेली असते, त्यांना काही बोलता येत नव्हतं. ते फक्त हातवारे करत होते असे असे. ह्याला वाटलं की त्यांना पाणी प्यायचं, म्हणून माझ्या हुशार मित्रानं त्यांचा व्हेंटिलेटर काढला, एक बिस्लरीची बाटली घेतली, बाबांना पाणी पाजलं आणि म्हटलं बाबा आता निवांत झोपा, उठू नका. बाबा नंतर खरंच उठले नाही. थँक्यू.